पप्पा, हा बेटा. आपल्याकडे जनगणना सुरू झाली आहे का? हा बेटा, आपल्याकडे 1 मे 2026 पासून प्रत्यक्ष जनगणनेला सुरुवात झालेली आहे. 2026 एप्रिलला या जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तब्बल 15 वर्षानंतर ही जनगणना होत आहे. सगळ्यात पहिल्यांदा जर तुला सांगायचं जनगणना केव्हा झाली तर 1872 मध्ये इंग्रजांनी जनगणना भारतात सुरू केली, व्हाईसरॉय लॉर्ड मेयो यांनी. परंतु अधिकृत जी जनगणना आहे ती 1881 मध्ये सुरू झाली आणि स्वतंत्र भारतामध्ये 1951 पासून ही जनगणना सुरू झाली. कसं आहे बेटा, जनगणना केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर जनगणना ही या देशातल्या लोकांसाठीच्या योजना ठरवते. त्यांची संख्या किती आहे, त्यांच्यासाठी तरतुदी काय करावायच्या आहे, त्यांच्यासाठी योजना काय चालवायची, आरक्षणाची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी या जनगणनेच्या नंतर ठरतात. जनगणनेचा पहिला टप्पा कसा असेल हे मी तुला सांगतो थोडक्यात. 1 मे पासून ही जनगणना सुरू झालेली आहे. 2 पद्धतीने ही जनगणना आपल्याला करता येईल. यातला पहिला टप्पा 1 मे ते 15 मे पर्यंत आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर, कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवर एक वेबसाईट आहे बेटा. या वेबसाईटचं नाव तुला सांगतो, se.census.gov.in. याची लिंक जी आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया. या वेबसाईटवर तुम्ही स्वतःची जनगणना करू शकता. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 16 मे ते 14 जून या दरम्यान जनगणना प्रगणक तुमच्या घरी येऊन तुम्ही जी जनगणना केलेली आहे ऑनलाईन. आणि एक गोष्ट लक्षात घे की ऑनलाईन जनगणना ही काही कंपल्सरी नाहीये, बंधनकारक नाहीये. मुख्य जनगणना अधिकारी निरुपमा डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही डिजिटल म्हणजे मोबाईलवर करण्यात येणारी जी जनगणना आहे ती काही कंपल्सरी नाहीये. तर 16 मे ते 14 जून तुमच्या घरी आलेले जे लोक आहेत त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही आपली जी काही माहिती आहे ही माहिती तुम्ही देऊ शकता. 2027च्या जनगणनेचे हे पहिले डेटा संकलन असेल. यामध्ये कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आपली माहिती भरू शकते. एक गोष्ट लक्षात घे की पोर्टलवर मोबाईल नंबर किंवा ईमेलवर तुमचा SEID येईल, तो तुम्ही सांभाळून ठेवायचा आहे. आणि दुसरी सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घे की सायबर क्राईम होऊ नये म्हणून RGICEN याद्वारे SMS किंवा OTP तुम्हाला येतील तेच ग्राह्य धरले जातील. ईमेल खात्रीसाठी आपण सगळ्यांनी वापरणं आवश्यक आहे. तर या जनगणनेमध्ये एक राष्ट्रीय नागरिक म्हणून आपल्या स्वतःच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?